मित्रांनो, पुण्याचं मार्केट यार्ड आणि अमेरिकेतलं रेस्टॉरंट डेपो याच्यात काय फरक आहे बरं? अमेरिकेतल्या रेस्टॉरंट बिझनेस ओनरला जर भाजीपाला, धान्य, ब्रेड ह्या सगळ्या गोष्टी विकत घ्यायच्या असल्या तर ते कुठे येतात बरं? इथे सापडेल का आपल्या पुण्यासारखं मार्केट यार्ड? आज आपण जाणार आहोत अमेरिकेतल्या डेपोत. ओ, बसचा डेपो नाही, रेस्टॉरंट डेपो. आणि आपल्या सोबत आहेत सागर भाऊ सुसलादे, आपल्या चॅनलचे जुने समर्थक. वेलकम भाऊ. नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि इथे तुम्हाला दाखवतो अमेरिकेतील गोष्टी आपल्या मराठमोळ्या स्टाईल मध्ये. सागर भाऊ, आज आपण बघूयात अमेरिकेतला रेस्टॉरंट डेपो. येस सर, लेट्स गो. लेट्स डू इट. ओके, चला. सी यू. तरी सागर भाऊ, इथं कोणी पण शॉपिंग करू शकतं का? ऍक्सेस लागतं इथं? नाही, तुम्हाला एक मेंबरशिप असते ह्या टाइपच्या, म्हणजे कार्ड साठी तुम्हाला स्वतःची LLC लागते, ज्यामध्ये तुम्ही फूड आउटलेट तुम्ही सर्व करताय, कोणतं पण फूड सर्व करताय, त्याची LLC आणि EIN नंबर लागतो. त्याशिवाय ते देणार नाही. आम्हाला डे पास पण मिळतो, मी असं ऐकलंय. हा, म्हणजे डे पास मिळतो, तुम्हाला शॉपिंग वगैरे करता येते. आता तुम्ही इथे टोमॅटोज बघताय, यू आर नॉट गोइंग गेट टोमॅटो लाईक 1 पाउंड 2 पाउंड 3 पाउंड. आता म्हणजे जबरदस्त क्वांटिटी, मोस्टली लाईक 10 LBच असेल मोठा. टोमॅटो घ्यायचा का आपल्या पावभाजी ट्रक साठी? 100% टोमॅटो आपला पावभाजी टोमॅटो बनणार. फ्रेश टोमॅटो, आपण कोणतं कॅन वगैरे वापरत नाही. आता याची किंमत आपल्याला कशी कळेल? याची किंमत तुम्हाला आता मोठ्याची काय इथे अशी असते, मोस्टली एवढं ऑर्गनाइज कोण नसतं, कोणाला वेळ नसतो. $21 पोटॅटोचा 40 LBचा बॉक्स आहे. आता आपण हा पोटॅटो घेऊया. ओके, 40 LB, 40 पाऊंडचा आहे. 40 LBचा. जबरदस्त. 40 म्हणजे दिवसाला किती लागतो? 1 लाख आपल्याला 1.5 लागतो, कारण आपलं सगळे पोटॅटो बेस आहे. वडापाव, पावभाजी, सगळं एव्हरी सिंगल थिंग. आता माझ्याकडे 3 बॅकअप मध्ये असतील. आता ओनियन पण बघा. ही मोठी साईज आहे बरं का? हा, ही मोठी आणि ती व्हाईट आहे. हे पांढरे. मी काय बोललो की आता बऱ्याचशा क्युझिन प्रमाणे क्युझिनच्या बेसवर युज केला जातो. कोणी व्हाईट ओनियन युज करतं स्टॉकला, म्हणजे अमेरिकन क्युझिन मध्ये. आता येलो क्युझिन आपण मोस्टली इंडियन रेस्टॉरंट हे युज केलं जातं. आणि रेड ओनियन फक्त आपल्याला सॅलड्स मध्ये आपण युज करतो. तुम्ही एवढा मोठा डीप फ्रीजर कुठेच बघणार? हा पूर्ण डीप फ्रीजर. मित्रांनो, आपण फ्रीजर मध्ये आहोत. हा, फ्रीजर मध्ये आपण. हे एका साइडला व्हेजिटेबल्स आहेत, त्या साइडला फ्रोझन व्हेजिटेबल अँड फ्रोझन मीट आहे. हे अद्रक पण आता ह्याची ही ऑलमोस्ट 30 LBचं अद्रक आहे. 30 LB जिंजर आहे. आणि 1 नंबर क्वालिटीज असतात. आम्ही वी आर युझिंग फ्रॉम लास्ट 4-5 वर्षापासून युज करतो. रेस्टॉरंट बेस्ट क्वालिटी येतात. बर्फ, हा बर्फ आहे तो. म्हणजे आता ते कोथिंबीर सोबत. हा, कोथिंबीर पण त्यांनी कव्हर केलंय त्याला पूर्ण. वजनात फरक नाही पडणार का? नाही, वजनात नसतो. प्राइस फिक्स्ड आहे. प्राइस फिक्स्ड आहे. वजन नाही करणार आहे. बंचच्या बेसवर त्यांनी दिलंय. 60 काउंट म्हणजे 60 आपल्या जोडी. 60 जोडी 16.12 ला. ओ, बर्फ सुद्धा तुम्ही असं इथं काढू शकता, कारण आता ते मेल्ट होईल राईट, बाहेर गेलं की टेक्सासच्या हीट मध्ये. मग ते आपल्या गाडीमध्ये सगळीकडे होऊन जाईल. लय थंडी वाजते मला का सागर? म्हणजे तुम्ही काहीच घातलं नाहीये. मला मजा येते. मी बोललो तुम्हाला थंडी. तुम्ही व्हरायटीज बघा. हे फ्रेश कॉर्न पण आहे तुमच्याकडे. मग काय तुम्हाला नूडल्स, सेमी नूडल्स आहेत, फ्रेश बीन्स, सगळं व्हेरी नाईसली पॅक. आणि एवढ्या बल्क मध्ये सगळं कट बीट आहे, म्हणजे रेडी टू गो. तुम्ही डायरेक्ट युज करू शकता. म्हणजे वॉश करायची वगैरे पण गरज नाही. आता हे बघा, हे पूर्ण सिरेनो आपण नाही झालं. सिरेनो चिली, मिरच्या, ही आलापेनो चिली, ती पण बघा, सॉलिड आलापेनो चिली. पण आपली लवंगी मिरची नाही भाऊ. नाही, इथे नाही बघा. ते थाई चिली बोलतात तिथे. आपल्या इंडियन रेस्टॉरंट मध्येच मिळतं, आपल्या इंडियन ग्रॉसरी स्टोअर मध्ये. हा, एवढा मोठा काकड्यांचा बॉक्स $18 ला. हे बघा, एवढा मोठा. हेवी असेल, फार हेवी आहे. हे आता फ्रुट्स पण आहे तिथे. ऑरेंजेस. एक कॅरेट उचलला. आता कॅरेट किती आहे? 50 LBच आहे. 50 पाऊंड. $17 50 पाऊंड. 50 LB. आई शपथ, जबरदस्त. उकळलेली अंडी. हा, पिल्ड एग, हार्ड कुक पिल्ड एग, हार्ड बॉइल्ड. किंवा आता हे बघा, हे होल एग आहे इथे. मला की एग व्हाईट, एग व्हाईट थोडस. आता आपण नाही एवढे युज करत इंडियन याला. बरोबर. आपला कारण टोटल प्रोडक्टच डिफरंट असतो. मेक्सिकन पोळ्या, मेक्सिकोच्या पोळ्या, चपाती मेक्सिकोची, टॉर्टिया. हा, हे होल व्हीट. साईज काय? भाकरी सारखी साईज. हे बरितो साठी.
बरितो आपण खातो ना रॅप वाला आपलं, आपण कसं काठी रोल बोलतो, बरोबर बरोबर. सेम तेच. हे ग्रँड स्पिनॅच रॅप आहे हे वाला. हे चीज आहेत. आता तुम्ही या, आता बघा तुम्ही इथे वर्ल्डचे सगळे चीज भेटतील. त्याची साईज काय आहे? हा, आता तुम्ही मोस्टली बाकीच्या ह्याच्यामध्ये छोटे, बापरे किती असेल माहिती ते 49 LB असेल, 50 LB आणि पर पाऊंड $6. $6. रोमॅनो चीज आहे, मोझरेला आहे, खाली फेटा चीज आहे. आता फेटा चीज आपल्याला छोट्या बल्क मध्ये येतात. मला सांगा सागर भाऊ, आपलं पनीर मिळतं का? तुम्हाला पनीर पण दाखवतो. क्या बात आहे, पनीर पण आपल्याकडे. काय सापडलंय मित्रांनो, आपलं पनीर. आणि हे आहे $5 प्रत्येक पाऊंडला. प्रत्येक रॉयल माउथ वन ऑफ द बेस्ट ब्रँड, आणि रॉयल माउथ ब्रँड आहे. टोटल तुम्हाला मिळेल $25 एवढं पनीर. जबरदस्त क्वालिटी आहे, बेस्ट क्वालिटी. हे इथे मध्ये आपल्याला सगळं दूध वगैरे मिळेल. आता आपण हे दूध, हे बघा, हे होल मिल्क आहे. अच्छा, हे 4 असणार याचे का? हा, एकामध्ये 4 असतात. 4 बरोबर. आणि ते डिफरंट. आता तुम्हाला कोणतं गॅलन ऑफ होल मिल्क पाहिजे, तुम्हाला फॅट फ्री वगैरे पाहिजे, 2%, 1% बरोबर, विटॅमिन डी पाहिजे, होल मिल्क. पण शक्यतो म्हणजे आपण होल मिल्कच वापरतो बरोबर. आपण होल मिल्क, आम्ही पण घरी होल मिल्क. आपला चहा खूप फेमस आहे, तो त्याच्यासाठी लागतं ते. आपण मिल्क चेंज केलं की कंप्लेंट येते आपल्याला. आता हे बटर बघा, बटर हे क्वांटिटी मध्ये, हे बटरचं प्राइस आहे. हे फुल केस आहे आणि 1 ब्लॉक. फुल केस बटरची $118 आणि जर 1 ब्लॉक घेतला तर $4. आता आपल्या तुम्ही बघितलं असेल ते घी पण आहे आपल्या इथे. हे बघा, रॉयल माउथ. आणि ते सेम ब्रँड आहे रॉयल माउथ. हा, रॉयल माउथ. हे क्लॅरिफाईड घी. आणि हे पण खूप चांगल्या क्वालिटीचं घी आहे. हे टिपिकली येलो घी आहे. म्हणजे आपलं लगेच कळतं ते क्वालिटी आहे. दिस इज द योर मेन योगर्ट. हे तुम्ही बघा, दह्याची यांनी काय म्हणतात, बाल्टीच दिली आहे. पॅकेट दही आहे मित्रांनो, दही. 36 LB ची आहे, 35 LB ची. आपण नेणार का? नाही ना, हा, आपण घेऊन जा. आपलं योगर्ट वरच सगळे आहे ना. हो, दहीपुरी, रायता, दहीपुरी, स्वीट योगर्ट. हे बघा, हे सॅल्मन आहे. 8 पाऊंडला सॅल्मन. पोम्पानो पण आहे बघा ह्याच्यामध्ये, छोटावाला आहे बघा. हा, आपला पॉम्फ्रेट बोलतो ना आपण, इंडियन पॉम्फ्रेट. क्या बात आहे. आणि फ्रेश असतं काय, एकदम फ्रेश, एकदम फ्रेश आहे. तुम्ही काय स्मेल यू विल गेट आयडिया. ऑयस्टर्स, याच्यामध्ये ऑयस्टर्स, खेकड्याच्या आतला क्रॅब मीट. हा, ऑयस्टर्स. हे म्हणजे फार महाग असतं राईट? हा, सी फूड महाग असतं राईट, कारण फ्रेशली कॅप्चर करून तुम्हाला प्रोव्हाइड करावं लागतं. हे काय भाऊ, सगळं चिकन आहे काय? नाही, फ्रोझन फूड असतं ना. आता फ्राईज मिळतील तुम्हाला. हे ब्रेडेड हलाल चिकन ब्रेस्ट आहे. हे तर सगळं रेडीमेड आहे ना भाऊ? रेडीमेडच आहे ना मोस्ट. मग लोक फक्त काय असेंबल करून विकतात का त्यांच्या रेस्टॉरंट मध्ये वगैरे? प्रत्येकाच्या स्किलवर डिपेंड आहे. आता तुम्ही चांगला शेफ असाल तर यू कॅन मेक इट फ्रॉम स्क्रॅच, व्हेरी गुड क्वालिटी. बरोबर. आता काही जणांना, आता कोणाचा एखादा नवीन बिझनेस असतो, मग त्यांना त्या क्वालिटी पर्यंत जाता येत नाही. मग ते ट्राय करतात की लेस रेडी टू गो असेल तर अजून दे कॅन प्रोव्हाइड मोर बेटर क्वालिटी. फ्रेंच फ्राईज आहेत मित्रांनो, सगळे बटाटे कट केलेले आहे. वगैरे थोडंसं कुक नाही, एक 1 डे लागतो राय पहिला त्याला. थोडा स्ट्रॉबेरीज आहेत इथे, परत ब्लूबेरीज आहेत, रास्पबेरी इकडं, रसबेरी आहे, कोकोनट वॉटर पण आहे, होल कोकोनट आहे. 52 वाजते, थंडी, निघूयात बाहेर. आता हे बघा, हे तुम्हाला नवीन काही ओपन करायचं रेस्टॉरंट वगैरे. अरे, कटलरी सुद्धा, सर्व गोष्टी आहेत. स्पून, फोर्क, सगळ्या बेस्ट क्वालिटीचे फोर्क आहेत, स्पून आहेत. हे बघा, इथे सगळे शेफ कोट, शेफ कॅप सगळे इथे भेटतील तुम्हाला. ओ, ऍप्रन वगैरे सगळं. त्यात आहे मोठे सालवर आपण फूड कॅरी करतो ना, ते पण आहे इथे. जो फूड रनर असतो त्यावेळेस 2-3 लाईक मेन कोर्स, ब्रेड वगैरे, तर ते हे घेऊन येतात. यात हे सगळे टी कंटेनर्स आहेत. थर्मास बोलतो ना आपण, टी थर्मास, हे पण आहे. लाईक $20 हा मोठा विस्कर आहे. अरे बापरे, त्याची साईज काय! हा तर एकदम बेस्ट आहे. काय शामरुगाचा अंड विस्कर काय? किंवा तुम्हाला विस्कर कप केक वगैरे बनवण्यासाठी आहेत. एकंदरीत नवीन काही पण फूड रिलेटेड बिझनेस उघडायचा तर इथे एक चक्कर टाकलं सगळं मिळून जाईल. ऑलमोस्ट फर्निचर वगैरे एखादंच नाही मिळणार. नाही, फर्निचर पण मिळेल. ठीक आहे, ना फर्निचर पण मिळतं, फ्रीज पण आहे तिथे. 1 स्टॉप शॉप आहे आणि मोठी फ्रँचायझी आहे. आता हे बघा, इथे स्टीमर पण आहे यांच्याकडे. हे हॉट बॉक्स आहेत. केटरिंग मध्ये हॉट बॉक्स यूज करतो का आपण?
ओ जर त्याच्यामध्ये- तुम्हाला हा. इव्हेंटला घेऊन जायचं असेल. इव्हेंटला आता छोटा मोठा असतो आता वडापाव आपल्याकडे गार आपल्या लोकांना आवडत नाही, Right. गरमच आता- पाहिजे. आणि आता ह्याची $32 आहे. एक छोटा $32. हॉट बॉक्स आहे. हे सगळं स्टोरेज आहे. हो हे दिसतंय ना तुम्हाला, हे आता आम्ही सपोज आता मी मिसळची भाजी गरम केली हा तर ह्याच्यामध्ये ठेवून स्टीमर मध्ये ठेवायची. हे आमचं किचन मधली तलवार आहे. हे स्वाट साईज काय मित्रांनो त्याची. बेकिंग मध्ये तुम्ही पिझ्झा साठी युज करू शकता हे. हो तो पिझ्झा ढकलायला त्या ओव्हन मध्ये. ओव्हन मध्ये पिझ्झा. पहिले मला वाटलं ते मिक्स करायला, हा, पण बरोबर आहे पिझ्झा पिझ्झा cutter ढकलायला आहे. आहे ते. अरे पिझ्झाचं सेक्शन आहे पूर्ण. Yes. हा मोठा चॉपर आहे आपल्याकडे इथे. ते आता बघा सकाळपासून येत आहेत लोक. तुम्ही याला जो Non-stop चालू आहे? नॉनस्टॉप Non-stop. सकाळी थोडं आलं असतं ना, हे पूर्ण लाईन लागलेलं आहे. ऑलमोस्ट 60-70 लोक लाईन मध्ये असतात. 60-70 लोक कारण एकच रेस्टॉरंट डेपो आहे ना पूर्ण. प्रत्येक हो, सिटीमध्ये ऑस्टिनमध्ये एकच आहे का? ऑस्ट्रेलियामध्ये एकच आहे. हे आपलं तळायला. आहे फ्रायरचे सगळे बेसिक इक्विपमेंट, मॅशर आहेत, हे आहेत. जेव्हा पण तुम्हाला बेसिक गोष्टी लागतात सगळे आहेत. हे सगळे मोठे पॉट आहेत वर बघा, स्टॉक पॉट वगैरे. अरे बापरे त्याची साईज काय आहे? हे बघा नाही का, हे बघा स्टॉक पॉट तेवढं. करी पॉट बोलतो ना आपण, दिस इज लाईक करी पॉट आहे मोठा. याची करी पॉट $88 असेल याची. $88 मित्रांनो. हो, आणि 88. याची $77. सत्य. बाकीचे पॅन वगैरे आहेत असे लाईक. नाही ह्याला कुठे पण ठेवा भाऊ, इथे व्हेरी काय रफ, प्रॉब्लेम आहे ना. काही टेन्शन ते नाही. लोक कोणी हलवत पण मी नाही. म्हणजे त्यांच्यासाठी मी इथे झोपलो तरी कोणी काय बोललं. हे बाबा हा छोटा फ्रायर, डीप फ्रायर. आता आपण घरी थोडासा आता हा म्हणजे जर फ्रेंच फ्राईज बनवायचे असेल फ्रेंच फ्राईज तर बनवायचा किंवा हा नाही, मित्रांनो किंवा आता छोटासा बिझनेस असेल कोणाचा ज्याच्यापाशी $200 इलेक्ट्रिक फायर आहे. हा इलेक्ट्रिक फ्रायर आहे. किंवा आता तुम्ही कुठं केटरिंगचा बिझनेस असेल तुमचा, बरोबर आहे. आता कुठलं होळीचं फंक्शन आहे, मस्त गेलं तुम्ही हे टाकलं तर इलेक्ट्रिक फायर आहे, कनेक्शन दिलं, ऑइल टाकलं, चालू झालं तुमचे. बरोबर ना प्रोपेनचं टेन्शन आहे, नाही तर प्रोपेन लावलं Actually म्हणजे कन्व्हिनियंट व्हेरी कन्व्हिनियंट. वाईनचे वाईन ग्लास आहेत, बिअर ग्लास आहेत, हे तुम्हाला वॉटर गॉबलेट्स आहेत. हे आता हे बघा, हे ओपनचे साईन. आता मोस्टली बरेचशे लोकांना कन्फ्युजन असतं. वा एक क्लोज हे ऍक्च्युली महत्वाचं आहे ना, कारण कधी कधी किचनच्या बाहेर हे लावतात बघा, राईट. की म्हणजे आतमध्ये छोटं- येऊ नका, फक्त एम्प्लॉईज अलाउड आहे. एम्प्लॉईज ओनली. हे ते डीप फ्रीज सारखा प्रकार नाही, आहे. आईस मशीन आहे. आईस मशीन आहे. दिस इज आईस मशीन. हो हे आपलं रेस्टॉरंटचा फ्रीजर आहे. रेस्टॉरंट मोठा. फीज 2500. हे बघा केवढा मोठा आहे, सॉलिड आहे फ्रीज, एकदम मस्त फ्रीज आहे. जबरदस्त. हा $1100 सिंगल. हो हे म्हणजे ते आपले Single. पेप्सी बॉटल वगैरे ठेवण्यासाठी रॅक असतात, ट्रान्सपरंट वाला आहे आपला. ट्रान्सपरंट वाला दिसतं सगळं. Yeah. आपलं क्लिनिंग इक्विपमेंट आणि क्लिनिंग एजंट इथे मिळतात आपल्याला. हे सगळे ब्रूम्स वगैरे आहेत, डिफरंट टाइप ऑफ ब्रूम, बेसिक. म्हणजे ह्या खुर्च्या पण दिल्यात त्यांनी. सगळ्या खुर्च्या, टेबल सगळं मिळतं. मी तुम्हाला सांगितलं प्री ऑर्डर केलं ना तुम्ही, रेस्टॉरंटला एकही गोष्ट तुम्हाला अशी नाही की इथे मिळणार नाही. इव्हन स्मॉल थर्मोमीटर पासून तुम्हाला कुठे जायचीच गरज नाही. मग हे पॉट क्लिनर आहे. पॉट क्लिनर जास्त लागतं राईट, भांडी घासायचं. भांडी घासायला, कारण रेस्टॉरंटला हेवी मोठी पॉट असतात तर ते. भांडी घासायला मित्रांनो. हा. अच्छा हे ऑइल आहे का? हा. हे ओके. आता हे कुठलं ऑइल असतं, कनोला का वेगवेगळं मिळतं? इज अ डिफरंट की तुम्हाला कोणतं पाहिजे. आता जे पीनट ऑइल हवं असतं तर पीनट ऑइल आहे. फ्राईंग, आता फ्राईंग फ्राईंग ऑइल आहे. कुकिंग ऑइल डिफरंट, फ्राईंग ऑइल डिफरंट. केवढं मोठं हे आता आहे, बघा, ऑलमोस्ट हे cream- $28 हा, मित्रांनो. $28 आणि तुम्हाला 35 LBचं असतं आहे. 35 म्हणजे हा. ऑलमोस्ट 16 किलो 16 किलो. $28. आता हे क्लिअर लिक्विड फ्राईंग ऑइल आहे. हे सोयाबीन आहे. हा सोयाबीन ऑइल आहे. हे कनोला ऑइल आहे. Corn oil ची $10 आहे. 1 गॅलन म्हणजे $4.25 लिटर $10 या ऑइल मध्ये. जमैका, चिली, जपान, सगळं स्पॅनिश चिलीज आहेत, डिफरंट डिफरंट आहे. हे बघा, तुम्हाला फ्रेश टॅमरिंड हवी असेल तर टॅमरिंड पण आहे. चिंचा. चिंच आपले किनोवा पण थोडंसं मित्रांनो पॉप्युलर. बासमती राईस आहे, हा $40 आहे. शॉर्ट ग्रेन, शॉर्ट ग्रेन. हिमालयन राईस. ओके. ऑलमोस्ट 18 किलोचा $40. $40. आता आपला लॉंग ग्रेन वाला दाखवा, मेन रेस्टॉरंटला प्लीज मागे. हा वाला. ओके. हा शॉर्ट ग्रेन होता आणि हा लॉंग ग्रेन, एक्स्ट्रा लॉंग ग्रेन. हा आहे लॉंग ग्रेन. हा आपण वापरतो. हा सगळे रेस्टॉरंट वापरतात एक्स्ट्रा लॉंग. आपले देसी रेस्टॉरंट हा वापरतात. रॉयल बासमती, रॉयल वन ऑफ द बेस्ट. ओके. याची किंमत $44. ओके. हा जास्मिन $50 $35 50 पाऊंड. तुम्हाला जर अमेरिकेत इंद्रायणी नसेल मिळत आणि गोट्याक भात खायची मनातून इच्छा होत असेल, गोट्याच भात पाहिजे आज, जास्मिन राईस ट्राय करा. जवळपास तशीच चव आहे. आता हे जिऱ्याचं हा एक डब्बा आहे $4 1 पाऊंडचा. ही करी पावडर आहे, ती पण अराउंड $4 1 पाऊंडची.
हो, हे आहे तीळ, हा, हळद चल, आहे नको. $5, मिठाची Price बॅग $10. $10. $11. 10-11 डॉलरला एवढं मीठ. Yeah. मीठच मीठ. 50 पाऊंड म्हणजे 22 किलोची साखर $31. $31. राईट. मला असं वाटतं सागर भाऊ की तुम्ही एकंदरीत तुम्ही म्हटले तुम्ही दररोज येतात, तर तुम्ही दररोज मोस्टली फ्रेश गोष्टींसाठी येतात. अशा फ्रेश फ्रेश तुम्हाला कारण आपल्या फूड ट्रकला स्टोरेज नसतं आणि फ्रेश व्हेजिटेबल तुमची लाईफ किती 1 or 2 days मॅक्स टू मॅक्स. बरोबर. लाईक टोमॅटोज 2 daysच्या वर जाणारच नाही. बरोबर. तुम्ही फ्रीज मध्ये जरी ठेवले तरी प्रॉब्लेम येतो. तर आणि आम्ही कसं स्टोरेज नसल्यामुळे आम्हाला यावंच लागतं. म्हणजे फ्रेश आणताय तुम्ही, फ्रेश बनवताय. जस्ट यू कॅन बीट एनीवन विथ दिस थिंग. अच्छा, ही मित्रांनो हर्षी सिरपची बॉटल आहे 3.94. $4. हा $4. $4. इंडियामध्ये कितीला मिळतंय? खाली कमेंट करून नक्की कळवा. 24 ounce. इथं पाणी पण आहे भाऊ. पाणी ठेवतात सगळेजण. आता आम्ही पाणी नाही आमच्या इथे नाही. दुसरा, हो, आम्हाला बरोबर. लागतं पाणी बरोबर. स्टाफ साठी किंवा बरोबर, काय बरोबर. कोणी आजारी पडू नये म्हणून आम्ही युज करतो. हे पेपर टॉवेल आहेत, हे असे कमर्शियल पेपर टॉवेल तुम्हाला Heavy ऑलमोस्ट duty 90 हा. हेवी ड्युटी साठी $19-20 येतात. ते वा. प्राइसिंग खूप चांगली आहे सगळ्यांचे. पिझ्झाचे बॉक्सेस मित्रांनो जबरदस्त. त्याला फक्त तुम्ही मोल्ड करायचं हा, असतं. त्याला म्हणजे फोल्ड करा आणि तो फोल्ड करून $25 आहेत आणि हे आहे त्याच्यामध्ये 50 पिझ्झाचे बॉक्सेस $25 म्हणजे एक 50 सेंटच्या आसपास. 50 सेंटला. राईट. लग्नाच्या पंक्तीमध्ये जर 1000 लोक असले, हा एक बॉक्स घेऊन जायचा, कारण एका बॉक्स मध्ये आहेत 1000 स्पून्स आणि हा एक बॉक्स मिळेल तुम्हाला $28. तर 1000 चमचे प्लास्टिकचे $28. मित्रांनो याच्यामध्ये 250 इंडिव्हिज्युअली प्लॅक्ड फोर्क, नाईफ, स्पून, एक सॉल्ट, पेपर आणि एक नॅपकिन. आणि $25.83 ला. $25 आहे 250 नग. राईट. हे भारी गोष्ट आहे. ते लय युजफुल जास्त, कारण सगळं आहे त्याच्यामध्ये इन्क्लुडेड. टू गोला सगळ्यात इझी. या ते आधीचे सगळे मित्रांनो होते प्लास्टिकचे. हे आहे कंपोस्टेबल म्हणजे इको फ्रेंडली ऑप्शन. हे तुम्हाला मिळेल 500 नग स्पूनचे $15 ला. भाऊ रेकमेंड करतील प्लास्टिक पेक्षा जरा इको फ्रेंडली गोष्टी वापरा, बरोबर की नाही. फोर्क आणि स्पूनने लग्न केलं त्यांना झाला स्पोर्क. हा आहे स्पोर्क. हा स्पोर्कचा भारी म्हणजे याच्यात तुम्ही स्पून आणि फोर्क दोन्ही गोष्टी म्हणून युज करू शकता. लय भारी. सगळे डिस्पोजेबल. आपण आता हेच वापरतोय सगळे. हे बाउल वापरतोय छोटेवाले. हे 16 ounce आहे आणि 12 ounce आहे. कंपोस्टेबल आहे. कंपोस्टेबल आहे. हे तर आपले मस्त खाण्यावाले आहेत. म्हणजे असं मिनी Disposable. थाळी वगैरे किंवा ना Right. 125 नग आहे त्याच्यामध्ये. ते तुम्हाला मिळतील $13 ला. आता हे 16 ounce कंटेनर आहे. आपण पावभाजी किंवा करीजला वगैरे मोस्टली आपल्या सगळ्या इंडियन रेस्टॉरंट मध्ये युज केला जातो. आता हे असे आयटम आहेत की हे जर लाईक रेस्टॉरंट डेपो बंद असेल तर दुसरं कुठेच मिळत नाही. सागर भाऊ मग नॉर्मली दुकान नेहमी उघडं असतं का हे? हा, ऑल 7 days ओपन असतं. ओके. एक्सपेक्ट बिग हॉलिडेज लाईक क्रिसमस, म्हणजे त्यांच्या क्रिसमस असेल किंवा प्रेसिडेंट लेबर डे वगैरे, लेबर डे असेल. बरोबर. मित्रांनो तुमचा जर छोटा फूडचा व्यवसाय असेल, फूड ट्रक असेल, रेस्टॉरंट बिझनेस असेल किंवा तुम्ही घरून सुद्धा केटरिंग करत असाल तर एक छोटी LLC तुमच्या नावाने उघडा आणि याचं नक्की मेंबरशिप घ्या. इथे येऊन तुम्ही चेक करा, तुम्हाला तुमच्या बिझनेससाठी सगळ्या गोष्टी स्वस्तात आणि चांगल्या क्वालिटीच्या मिळतील. वन ऑफ द बेस्ट क्वालिटी, वन ऑफ द बेस्ट प्राइस. तुमचं जर स्वतःची LLC असेल, बिझनेस असेल तर मेंबरशिप फ्री आहे, निशुल्क. तुम्हाला एक नया पैसा द्यायची गरज नाही. फक्त बिझनेस मात्र लागतो, कारण त्याचा EIN नंबर तुम्हाला तिथे लागेल. रजिस्टर बिझनेस लागतो. तुम्हाला जर गरज वाटली, आधीच तुम्हाला मेंबरशिप घ्यावीशी नाही वाटली, तर तुम्ही एक दिवस या. इथे तुम्हाला गेस्ट पास सुद्धा मिळतो एका दिवसासाठी. चक्कर मारा, बघा कशा किमती आहेत, काय वाटतंय आणि नंतर मेंबरशिप घ्या. माझं फेवरेट ड्रिंक आहे, मला लय आवडतं. टोपोची. आपला तो गोटी सोडा असतो ना मित्रांनो, त्यासारखं थोडं लागतं. एवढा स्ट्रॉंग नसतो पण भारी असतो. डिफरंट टोट आहे. हे स्पॅनिश ब्रेड आहे. हे काय? टोर्टा स्पॅनिश ब्रेड आहे. बोल. स्पॅनिश ब्रेड आहे. टोर्टा. वा. हा ब्रियोश बन आहे. हो, मला आवडतो हा बर्गर साठी भारी आहे. आम्हाला आवडतो ब्रियोश बन. टेक्सासचा फेमस टेक्सास टोस्ट. My name is Nina from Restaurant Depot, front-end manager. Oh, thank you so much, Nina. We really appreciate you guys allowing us to, take and record all around. Thank you so much. What time are you guys open? We open 7 to 6 Monday through Friday, 7:30 to 4 Saturday, Sunday. Nice. For the new business owner, how exactly it works? Just Go online and you
request, and you get a card, and you come in, you shop, and you present. You got to scan when you come in, and then you scan when you're gonna leave. Do we need to pay and anything you for can that? Also, if you're not a member, get a day pass once a day. You can get a day pass and come and shop. Do I have to pay anything for the day No. pass? No, it's absolutely free. Membership is free also. Oh wow, that's And- fantastic. And if anybody has any and they will questions, come- and I will help you. If I have time, I will. And be prepared to have a great experience at Restaurant Depot. For the guest pass, day pass, do I need to have a business, LLC business for the day pass? No, you don't. Oh, wow. The day pass is open to the public. And the pricing is the same for the. Same thing. Awesome. Thank you so much. We appreciate all your help. Here you go. Thank you. Appreciate it. Thank you so much. Here you go. We buy it all. केवढी खरेदी केली तुम्ही? किती झालं बिल? जास्त नाही थोडीच आहे 363. 363 363. ऑल फ्रेश व्हेजिटेबल आपण घेतलं अरे सगळं. इट्स व्हेरी चीप. हा तसं बघायला आम्ही पूर्ण- कॉस्कोला जातो एवढंच आहे तर $500 हा नाही ऑफकोर्स नाही ते तुम्हाला बल्क मध्ये आहे ना इट गोना मेक थँक्यू थँक्यू थँक्यू. मित्रांनो, बर्थडे पार्टी आहे, लग्न आहे, कुठल्याही प्रकारची पार्टी आहे, इथे या, सामान घ्या. एवढं सगळं सामान फक्त $350. वा एकदम तुम्हाला जास्त एक्सपेन्सिव्ह नाहीये काहीच आणि आणि क्वालिटी. व्हेरी बेस्ट क्वालिटी आणि कमर्शियल पर्पज साठी स्पेशली आणि त्या मॅडमने सांगितलं तसं तुमच्याकडे डे पासने पण येऊन घेऊन जाऊ तुम्ही डे शकता. पासनी पण येऊन घेऊ जाऊ शकता. तुम्हाला कोणतंही मला कंपनी वगैरेची रजिस्ट्रेशन नाही. वगैरे काय गरज नाही तुम्हाला. दहीची हा. बकेट बघा, भाऊंनी मस्त गाडीमध्येच फ्री हा, hot dog. केलं. सागर भाऊ, हा. एक नंबर मजा आलेली आहे. म्हणजे माझ्यासाठी पण पर्सनली हा एवढा भारी अनुभव होता. मी कधीच असं आतमधून रेस्टॉरंट डेपो बघितलं नाही, आणि विशेषतः एवढं स्वस्त आणि एवढी व्हरायटी. तुम्ही आमच्यासाठी Right. एवढा वेळ दिला, थँक्यू सो नाही मच. नाही you welcome, sir. अमेरिकन माझा भाऊ नाही- आभारी आहेत. नाही नाही धन्यवाद. एनी टाइम फॉर अमेरिकन भाऊ. वा वा. तर American मित्रांनो, धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट करून नक्की कळवा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर सागर भाऊंच्या फूड ट्रकचा व्हिडिओ नक्की बघा. आणि प्लीज लाईक सबस्क्राईब अमेरिकन भाऊ. ओके थँक्यू सो Thank you. मच. Thank you. भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोच तर वाजव रे.